नमस्कार, मी सोनाली ज्युनियर सोनाली कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी करणार आहे नाचणीच्या पिठाच्या भाकरी। तर पहिल्यांदा आपल्याला इथं पाणी चांगलं गरम करून घ्यायचं आहे। पाणी चांगलं गरम झालेलं आहे। आता इथे एका प्लेटीमध्ये मी हे नाचणीचं पीठ घेतेय। आता हे बघा, इथे मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि आता हे जे आपण पाणी गरम करून घेतले होतं यामध्येच आता आपल्याला हे पीठ टाकायचं आहे आणि गॅस ऑफ करायचा आहे आणि याला चांगलं मिक्स करायचं आहे। अशा पद्धतीने थोडं थोडं टाकून पीठ आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे। थोडं थोडं पीठ टाकून मिक्स करा, म्हणजेच की त्याची गुठळी नाही होणार। आणि याला चांगलं मिक्स करायचं। पाणी चांगलं गरम करून घ्यायचं आहे। बस याला आता चांगलं मिक्स करून घेते आणि हे बघा, इथे मी आता याला चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता याला मी एका मोठ्या ताटामध्ये काढून घेते आणि एका ताटामध्ये काढून याला आता चांगलं मिक्स करूया। तर खूप छान बनतात ह्या नाचणीच्या भाकरी। आता हे बघा, याला मी ताटामध्ये काढून याला चांगलं मिक्स करून घेतेय। याला असं चांगलं मिक्स करायचं आहे आणि याला आपल्याला एक डो बनवून घ्यायचा आहे। असं चांगलं मिक्स करून याचा आपण डो बनवून घेऊया। ह्या नाचणीच्या भाकरी ठेच्याबरोबर किंवा भरिताबरोबर किंवा कोणची सुकी भाजी असेल त्याच्याबरोबर खूप छान लागतात। तर हे बघा, याला मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता याचा आपण डो बनवून घेऊया। हे बघा, इथे मी डो बनवून घेतलेला आहे। आता आपण याच्या भाकरी बनवून घेऊया। इथे मी छोटासा इथे उंडा घेतलेला आहे। आता याला आपण भाकरी बनवून घेऊया। त्यानंतर आपल्याला या परातीला सुकं पीठ लावून घ्यायचं आहे। मग यावर आपल्याला भाकरी करायची आहे। याला चांगलं थापवून घ्यायचं आहे। आता हे बघा, इथे मी भाकर चांगली थापून घेतलेली आहे आणि बघा, चिकटलीही नाहीये, किती सुंदर मस्त झालेली आहे, फाटलेली पण नाहीये, मस्त अशी झालेली आहे। आता याला मी चांगले शेकून घेते। तर आता याला मी पाणी लावून घेते। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत भरिताची रेसिपी शेअर केली होती, तर ती तुम्ही जरूर बघा आणि मी जर तुम्ही नसेल बघितली तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईल, तर तिथे जाऊन जरूर चेक करा। हे बघा, इथे आपली भाकरी पण मस्त अशी शेकून झालेली आहे। आता याला मी पलटी करते आणि याला दुसऱ्या साईडने पण मस्त अशी शेकून घेते। मस्त अशी टमटमीत झालेली आहे, मस्त फुगलेली आहे। आता याला मी काढून घेते आणि अशाच पद्धतीने मी सगळ्या भाकरी तयार करून घेते। ही एक भाकर मी तुम्हाला करून दाखवते। हे बघा, इथे आपल्याला छोटासा असा उंडा घ्यायचा आहे। आता खाली परातीला थोडंसं असं सुकं पीठ लावून घ्यायचं आहे आणि याला चांगलं आपल्याला थापून घ्यायचं आहे। तर हे बघा, इथे चांगलं थापून घेते मी आता आणि हाताला पण सुकं पीठ लावून घ्यायचं आहे, म्हणजे हाताला भाकर चिटकणार नाही। हे बघा, आता इथे मी दुसरी भाकर पण बनवून घेतलेली आहे। आता याला पण मी चांगलं शेकून घेते। आता याला मी पलटी करते आणि भाकर चांगली शेकून घेते। हे बघा, इथे मी भाकर चांगली शेकून घेतलेली आहे आणि अशाच पद्धतीने आता मी सगळ्या भाकरी तयार करून घेते। हे बघा, इथे मी सगळ्या भाकरी तयार करून घेतलेल्या आहे। आता मी याला सर्व करून घेते। हे बघा, गरमागरम भाकरी आणि त्याबरोबर इथे मी वांग्याचं भरीत घेतलेलं आहे। याची रेसिपी मी पोस्ट केलेली आहे, जरूर बघा। याबरोबर तुम्ही बेसन खाऊ शकता, खरडा खाऊ शकता किंवा मस्त असं वांग्याचं भरीत खाऊ शकता। तर एकदा जरूर ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर।